गुरवे नमः। ओम श्री गुरवे नमः। गुरुचरित्र अध्याय 14। गुरुचरित्रासारख्या इतक्या ताकदवान पोथीमध्ये फक्त पंचतंत्रासारखी गोष्ट सांगणं एवढाच हेतू असेल का हो? या कहाणीमध्ये खूप मोठी गोष्ट दडलेली आहे। काल आपण पाहिलं की एक शब्द सॉरी म्हणजे क्षमा मागणं, गुरूंच्या पायावर डोकं टेकवणं, ह्याच्यासाठी म्हणजे नेमकं काय हेही आपण पाहिलं। या क्षणापर्यंत अनंत जन्मांमधनं माझ्या हातनं ज्या ज्या जीवांना दुखावलं गेलं असेल ते कोण कोण आहेत माहित नाही मला, कुठे कुठे आज विखुरले गेलेत माहित नाही मला, त्यातल्या काहींनी जन्म घेतलाय का नाही घेतलाय, पशु योनीत आहेत, पक्षी योनीत आहेत, अजून कुठल्या योनीत आहेत माहित नाही मला, पण मला ह्यातनं मोकळं व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या पायांना साक्षी ठेवून मी त्या सगळ्यांची क्षमा मागतो। कोट्यानं कोटी अपराध माझे मोरेश्वरा बा तू घाल पोटी, हा भाव आहे। या भावामधनं गुरूंच्या पायावरती डोकं टेकून शरण जाणं म्हणजे पुढचं सगळं काही सहजगत्या घडतं। आजचा अध्याय असाच आहे। जे आपण 2 दिवसापूर्वीच्या अध्यायात वाचलं, शिकलो किंवा ऐकलं तरी अंगी मुरवणं अवघड आहे की एखाद्या व्यक्तीला जर आपण गुरु मानलं असेल तर त्याला आपल्या फुटपट्टीने मोजायचं नाही, किंवा एरवी जर आपल्याशी डिसेंटली तो छान बोलत असेल आणि एकदम एक दिवस काहीतरी वेडावाकडं बोलला असेल तर ते आपल्या कल्याणाचं आहे याची 200% खात्री ठेवायची। उगीचच्या उगीच तो अपशब्द उच्चारणार नाही। हे जर भान आपण ठेवू शकलो तर आपण म्हणावं की ओके मी यांना गुरु मानतो, अन्यथा ते नाते एकतर्फी आहे। खात्री ठेवा, हे गुरुचरित्रात विधान आहे। जे गुरूंशी सामान्य समजती ते नरकाप्रती जाती। सहज आपण एक ओळ वाचतो आणि पुढे जातो, गुरुचरित्र वाचता वाचता त्या ओळीचं महत्व कळत नाही। मी जवळनं पाहिलंय, ते घडतं। नरक मेल्यानंतर नाही आहे, नरक जिवंतपणी आहे। डायबिटीस होऊन पाय सडणं आणि पाय कापला जाणं, अंथरुणामध्ये लोळत पडणं, ही नरकही आता नाही। हॉस्पिटलच्या बेडवरती झोपून राहिल्यामुळे बेडसोर होणं, त्याच्यामध्ये किडे पडणं, मॅगॉट्स होणं, हा नरक आहे। एखादा अवयव डायबिटीसमुळे खराब होऊन कापायला लागणं, ही नरक यातना आहे। आपलं शरीर तरुण असतं, फायटिंग मेकॅनिझम जोरात असतं, त्यामुळे तेव्हा कळत नाही, पण ठराविक वय झाल्यानंतर जेव्हा तुमच्या शरीरातली ॲनाबॉलिक ऍक्टिव्हिटी कमी होते तेव्हा नरक दिसायला लागतो, एवढं लक्षात ठेवा। त्यामुळे हे तरुणपणेच समजून घ्यायची गोष्ट आहे, म्हातारपणी नाही। अध्यात्म ही गोष्ट तरुणपणे समजून घ्यायची गोष्ट आहे। त्याचं महत्व जर तरुण पिढीला कळलं तर हे पुढे घडणारच नाही असलं अमंगल अभद्र काही। गुरुतुल्य व्यक्तीच्या पायावर डोकं टेकवल्यानंतर एवढा भाव शिगेला पोचला पाहिजे की या क्षणी माझा श्वास शेवटचा सोडतो मी। तुझी पावलं दिसली, त्याच्यावर डोकं टेकवलं, अजून मला आता संसारात काहीही मागायचं नाहीये, माझा हा श्वास शेवटचा ठरू दे, इतका अनन्य शरण भाव ठेवून फक्त एकदा डोकं टेकवायचं, आयुष्याचं कोट कल्याण होतं। हेच ह्या कथेत सांगितलंय। गुरुचरित्रातल्या या अध्यायामध्ये एवढंच शिकायचं आहे की आपण डोकं टेकवतो म्हणजे काय, आणि डोकं टेकवल्यानंतर त्या श्रद्धेने डोकं टेकवलं तर खऱ्या अर्थानं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ह्याची अनुभूती आपल्याला येणार 200%।
आता उद्याच्या अध्यायात काय महाराज सांगतात बघूया.